वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला। आजचा जो काही अभंग कीर्तनाकरता निवडलाय तो गेले त्या मातेच्या आत्म्याला शांती मिळवून देणार आहे, तिला ईश्वर चरणी जागा मिळवून देणार आहे। पण उरलेल्या माणसांनी जीवन कसं जगावं याचा उपदेश करणारं कीर्तन म्हणजे आजचा हा अभंग। विठ्ठल विठ्ठल भोग दोन घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान। तरी अरे माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सर्वसामान्य जनाला एक उपदेश करतात। तुकोबाराय म्हणतात कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही। आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो। मनुष्य जन्माला कारण 3 आहेत। पहिलं म्हणजे जन्माला कारण आपलं कर्म, दुसरं म्हणजे जन्माला कारण आपली वासना आणि तिसरं म्हणजे जन्माला कारण आपण केलेलं पाप। या 3 कारणांमुळे आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो। आता जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं कर्म। ज्ञानोबाराय म्हणतात मागच्या जन्मी आपण ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगायचे। ओवी सगळ्यांच्या पाठ आहे। अगा कर्मी जे उरावे ते तेही सुख दुःखी फळावे आणि तया भोगावे देहा एका। ज्ञानोबाराय म्हणतात आगा कर्मी जे उरावे जे मागच्या जन्मातलं उरले ते सुख रूपी फळ असेल वा दुःख रूपी असेल आणि तया ते भोगावया यावे देहा एका। एकट्या देहाला मात्र हे सगळं कर्म भोगावं लागतं। कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कोणाला चुकलेली नाही बरं। काही लोक जीवन जगताना पटकन एखाद्याला दोष देतात, पटकन म्हणतात ताई त्यानं माझं वाटोळ केलं। पण ऐका या जगामध्ये तो आपलं वाईट करणारा कुणीच नाही। आपलं वाईट हे आपल्या कर्मानं होत असतं। आता आपलं वाईट हे आपल्या कर्माने कसं होतं ते मी तुम्हाला समजून सांगते, पण ते समजण्याकरता तुम्हालाही थोडंसं बोलायचंय। महिला मंडळ बोलता येतं ना? आज आपलंच कीर्तन आहे, अजिबात घाबरायचं नाही। काय मग आपलं कर्म हे आपल्याला कसं भोगावं लागतं ऐका। एक मनुष्य रस्त्याने चालला होता। आता रस्त्याने चालता चालता एका बंगल्याच्या आवारामध्ये त्याला एक हापूस आंब्याचं झाड दिसलं। त्या हापूस आंब्याला असे मोठे मोठे 10-12 आंबे आले होते। त्याने विचार केला आजूबाजूला कोणी दिसत नाही, बरं याच्यातला एक आंबा तोडला तर काय फरक पडतो, म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला। आता तुम्ही बोला आंबा बघितला कोणी? महिला मंडळ पुरुष मंडळ आंबा बघितला कोणी? त्या माणसाने डोळ्याने। चालत गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव घेतली जिभेने, गेला पोटात, तृप्त झालं मन तृप्त झालं। म्हटलं वा आंबा किती गोड लागतोय। तेवढ्यात घर मालकाने बघितलं, घर मालक पाठीमागून एवढी मोठी काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये काठी अगदी अशीच त्याच्या पाठीमध्ये काठी मारली आणि काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? डोळ्यातून। कारण आंबा कोणी बघितला होता? म्हणून ज्याचं कर्म अजिबात कोणाला दोष द्यायचा। आता एवढं बोलले ना, आता अर्ध पाकिट तुम्हालाच। म्हणून ज्याचं कर्म हे त्याला भोगावं लागतं, ज्याप्रमाणे आपण कर्म केले। म्हणून जन्माला पहिलं कारण आपलं कर्म। आता जन्माला दुसरं कारण आहे ती म्हणजे आपली वासना। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाली हरिरूप। संत महात्मे म्हणतात मरते समयी तुमची वासना ज्या गोष्टीमध्ये गुंतून पडते तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळणी गर्भा गेला घावा तो घातला वासनेने। काय संत महात्मे म्हणतात जीवनामध्ये वासना नावाची गोष्ट महत्वाची। मरते समयी आपल्याला ज्या गोष्टीची आठवण होते ना त्याच घटकेला मनुष्य जाऊन पोहोचतो। आणि मरणी जया जाठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। ज्ञानोबाराय म्हणतात मरते समयी आपली वासना जिथे गुंतून पडली तिथे माणसाला पुढचा जन्म मिळतो। मग आपल्या जीवनामध्ये जी वासना आहे ती वासना कशी आहे माहितीये? वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, हा वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, तिचा हान मोडावा पाय, तिचा हान मोडावा पाय,
वासनाव ढाळ गाय गड्यानो वासनाव ढाळ गा वासनाव ढाळ गाय गड्यानो वासनाव ढाळ गा वासनाव ढाळ गाय गड्यानो वासनाव ढाळ गाय जाऊ नको तिकडे जाय जाऊ नको तिकडे जाय खाऊन येते खाय खाऊन येते खाय जाऊ नको तिकडे जाय खाऊन येते खाय वासनाव ढाळ गाय गड्यानो वासनाव ढाळ गाय गड्यानो वासनाव ढाळ गा वासनाव ढाळ गाय वासनाव ढाळ घ्यायचे का अजून बस ना. संत महात्मे म्हणतात वासना ओढाळ गाय. आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती कशी आहे माहितीये? एखाद्या ओढाळ गायीसारखी. ओढाळ गाय माहिती तुम्हाला महिला मंडळ? तिला एकही मालक नसतो. एखाद्या शेतकऱ्याचं हिरवगार पीक दिसलं की ती गाय त्या शेतावर जाते. मग त्या मालकाने बघितलं की तो मालक तिला हाकलतो. मालक जरा बाजूला गेला की ती गाय पुन्हा त्या शेतावर जाते. आता त्या गायीला थांबवायचंय आणि पिकाला वाचवायचंय. काय करावं लागेल तर त्याचं उत्तर नाथबाबांनी पुढे दिलंय. तिचा हाणून मोडावा पाय. नाथबाबा काय म्हणतात? त्या गायीचा पाय मोडा. आता गायीचा पाय मोडायचा म्हणजे कीर्तन जरा व्यवस्थित आहे का नाही? तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहात आणि घरी गेले तुमच्या शेतात एखाद्याची गाय आली तर तुम्ही त्याचा पाय मोडाल ना, माझं नाव सांगाल. वनिताताईंनीच कीर्तनात सांगितलं तिचा हाणून मोडावा पाय. ती गाय म्हणजे आपल्या गोठ्यातली खरी खुरी गाय नाही. आपल्या देहामध्ये जी वासना आहे, वासनारूपी गाय आहे. जिकडे जायचं नाही तिकडे माणसाला घेऊन जाते. जे खायचं नाही ते माणसाला खायला लावते. जे प्यायचं नाही, पाण्याबद्दल बोलते बरं पुरुष मंडळ, गैरसमज करू नका. जे प्यायचं नाही ते प्यायला लावते. अशी जी आपल्या देहामध्ये वासना आहे, त्या वासनेमुळे आपण या ठिकाणी जन्माला आलो. आणि जन्माला तिसरं कारण आहे ते म्हणजे आपलं पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मूळ कारण काय आहे तर मागच्या जन्माचं काहीतरी पाप शिल्लक असल्यामुळे आपण या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य रूपाने जन्माला आलो. मग पाप संपवायचंय, पुण्य कमवायचंय. काय करावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून संत महात्मे म्हणतात ज्या कर्मामुळे आपण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलोय, कर्म नावाची गोष्ट देवादिकांना सुद्धा चुकली नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं काय हो? कर्मदेवांना देखील चुकलेलं नाही. कारण का? कर्म देता झाले, प्रयत्न करता काही न चाले. चौघे पुत्र दशरथा, मृत्यू समयी एकही नवता. दशरथ राजाच्या पोटी 4 पुत्र जन्माला आले होते. नवे नवे कर्मामुळे वियोग घडला सीता देवी. सीता मातेला सुद्धा आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला कर्मामुळे. आता तिचं कर्म कुठलं आहे का? एक दिवस सीता माता ही कुमारी अवस्थेमध्ये असताना जंगलामध्ये फिरण्याकरता गेली होती. एका झाडाखाली ती बसली आणि त्या झाडावर एक पक्षी आणि पक्षी 2 जण नवरा बायको काहीतरी गप्पा मारत होते. आता सीता मातेला पक्ष्यांची भाषा कळत असल्यामुळे सीता माता त्या पक्षाच्या जवळ गेली. त्याला सांगितलं, बाबा तू तुझ्या बायकोला जो काही ग्रंथ सांगतोय त्याचं नाव. त्या पक्षाने सांगितलं, माते याचं नाव रामायण आहे. आता पुढे त्या सीता मातेचा त्या रामायणाशी संबंध येणार असल्यामुळे तिला तो ग्रंथ आवडला. तिने सांगितलं, बाबा तुझ्या तोंडून मला तो सगळा ग्रंथ ऐकायचाय, काय करावं लागेल? त्या पक्षाने सांगितलं, माते रोज सकाळी तू या झाडाखाली येत जा. मी माझ्या बायकोला आणि तुला दोघांनाही ते रामायण सांगतो. म्हटले ठीक आहे. आता सीता माता 2 पावले पुढे गेल्या. मनामध्ये काहीतरी विचार आला. परत मागे फिरली. तो पक्षी आणि पक्षी दोघांना असं पॅक हातामध्ये पकडलं आणि सांगितलं, चला आमच्या राजवाड्यामध्ये तुमच्याकरता सोन्याचा पिंजरा आहे. त्या पक्षानं सांगितलं, माते या झाडावर या घरटामध्ये जेवढं आम्ही सुखाने राहू शकतो तेवढं तुझ्या सोन्याच्या पिंजऱ्यात नाही. तिनं सांगितलं, नाही, जोपर्यंत रामायण नावाचा ग्रंथ पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या राजवाड्यातून जाऊ देणार नाही. तो पक्षी पुन्हा पुन्हा विनंती करतोय, माते अगं कमीत कमी आम्हाला आमच्या आवडीचा चारा पाणी तरी आणू दे. सीता मातेने सांगितलं, हवं तर तू एकटा जा, तुझ्या बायकोला मात्र पाठवणार नाही, कारण दोघही जण जर गेलात तर परत याल याची गॅरंटी नाही. तो पक्षी जसा त्या घरट्यातून उडाला आणि त्याने विचार केला की अरे हिच्या घरट्यामध्ये डांबून मरण्यापेक्षा, पिंजऱ्यामध्ये डांबून मरण्यापेक्षा बायको विना जीवन जगलेलं बरं. तो गेला, तो आलाच नाही.
त्या पक्षिणीच्याही मनामध्ये विचार आला, ज्या अर्थी माझा नवरा पिंजऱ्यातून बाहेर निघण्याकरता एवढी धडपड करत होता, त्या अर्थी तो परत येईलच याची गॅरंटी नाही. म्हणून तिनेही ठरवलं, जोपर्यंत माझा नवरा परत येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. अन्न पाण्याचा त्याग केला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, दिवसभर काही खाल्लं पिलं नव्हतं. त्या पक्षिणीला चक्कर यायला लागली. संध्याकाळ झाली, विचारलं, माते आला का माझा नवरा? नाही आला. नाही आला म्हटलं की ती पक्षी चक्कर येऊन पडायची. पुन्हा सावध झाली का पुन्हा म्हणायचे, माते आला का माझा नवरा? नाही आला. असं करता करता मध्यरात्रीचे 12 वाजले होते. प्राण तिचा कंठापर्यंत आला होता आणि सीता मातेला विचारते, माते आला का माझा नवरा? सीता मातेने सांगितलं, अगं सकाळपासून गेलाय तो, येईल याची गॅरंटी नाही. तू कशाला मरतेस? तू काहीतरी खाऊन घे, काहीतरी पिऊन घे. त्या पक्षीने सांगितलं, माते माझा पती कुठे गेला मला माहिती नाही. आता पती विना मला जीवन जगायचंच नाही. माझा पती गेला ना, त्याच्या पाठीमागे मी सुद्धा माझा प्राणाचा त्याग करणार आहे. पण माते मी तुला एकच मरता मरता सांगेल, जसं तू माझ्यामध्ये माझ्या नवऱ्यामध्ये फूट पाडलीस, माझ्या पतीचा वियोग मला सहन करायला लावलास ना, तसं माते तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्यामध्ये तुझ्या नवऱ्यामध्ये फूट पडेल आणि तुला देखील तुझ्या पतीचा वियोग सहन करावा लागेल. असा शाप त्या पक्षिणीनं दिला आणि सीता मातेच्या समोर तिनं आपला प्राण सोडला. त्या पक्षिणीचा शाप सीता मातेला लागला. पुढे सगळ्या जगाला माहितीये सीता मातेचं प्रभू रामचंद्राशी स्वयंवर झालं काय, नंतर ते वनवासाला गेले काय, आणि वनवासाला गेल्यानंतर रावणाने सीता मातेला पळवल्यानंतर कितीतरी महिने सीता मातेला प्रभू रामचंद्रांपासून दूर राहावं लागलं. आपल्या पतीचा वियोग सहन करावा लागला. याला म्हणतात सीता मातेचं कर्मवियोग घडला सीता देवी. म्हणजे काही काही लोक म्हणतात की कावळ्याच्या शापाने गायी गुरं मरत नाही, शाप कोणाचा लागत नाही. पण एखाद्याचा आत्मा तळमळत असेल तर त्याचा शाप लागत असतो. सीता मातेला सुद्धा लागला. आपलं काय? म्हणून तुकोबाराय म्हणतात, कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनात घडत नाही. अभंगाचे प्रथम चरण. भोग तोण
संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय घडत नाही. म्हणून आपलं कर्म चांगलं पाहिजे. भगवान परमात्म्यानं हा नरदेह दिला. या नरदेहानं त्याचं भजन पूजन चिंतन माणसाने केलं पाहिजे. कारण का तर देवी दिला देह भजना गोमटा. मग या देहाने त्याचं भजन पूजन करा. मुख दिले त्याचं नामचिंतन करण्याकरता. काही काही लोक विनाकारण वायफळ बडबड करतात. पण तुकोबाराय म्हणतात विनाकारण वायफळ बडबड करू नका. विनाकारण आपण बडबड केल्यामुळे एक दिवस आपल्याला दुःख सहन करावं लागतं. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एक सासरा एक जावई आणि एक मुलगी तिघे जण रस्त्याने चालले होते. लक्ष नाही तुमचं इकडे लक्ष द्या. बाबांना कधी बघितलं नाही का? सगळेच बघत होते. सगळे भेटले बरोबर. बघा एका गावामध्ये एक सासरा एक जावई आणि एक मुलगी तिघे जण रस्त्याने चालले होते. पूर्वीच्या काळी काही गाड्या नव्हत्या. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता काढत काढत लोक पूर्वीच्या काळी प्रवास करायचे. आता एका शेतकऱ्याच्या शेतामधून चाललेले असताना त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्वारी फार जोमानं सुंदर आली होती. एक चालता चालता टाइमपास म्हणून तो सहज सासरा जावयाला म्हटला, जावई बापू अहो या शेतकऱ्याची ज्वारी एवढी चांगली आहे, शेती एवढी चांगली आहे, तुम्हाला काय वाटतं याच्या शेतामध्ये किती पोती ज्वारी होईल? जावई म्हटला, सासरे बुवा अहो एवढं शेत चांगलं आलं, एवढी ज्वारी चांगली आली, मला वाटतं या शेतामध्ये ना 20 पोती ज्वारी होईल. सासरा म्हटला, काय बोलता जावई, अहो इतकं शेत चांगलं आले, मोत्यासारखे कंस आलीत, या शेतामध्ये ना 30 पोती ज्वारी होईल. आता जावई म्हणतो, आता तुम्ही जावयाकडचे आणि तुम्ही सासऱ्याच्याकडचे म्हणजे जरा लक्षात ठेवा. जावई म्हणतो 20 पोते आणि सासरा म्हणतो 30 पोते. दोघांचं अगदी कडाक्याचं भांडण जमलं. जावई म्हटला, सासरे बुवा अहो 20 पोत्याला एकही पोतं कमी होणार नाही. सासरा म्हणतो, जावई बापू अहो 30 पोत्याला एकही पोतं कमी होणार नाही. असं भांडण जमलं. शेवटी जावयाला असा राग आला. जावई म्हटला, सासरे बुवा शेवटचं सांगतो, मी ग्रॅज्युएट आहे. आता मला सांगा शेतीचा अनुभव ग्रॅज्युएटला जास्त की शेतकऱ्याला हो? पण ग्रॅज्युएट ऐकायलाच तयार नाही. त्याने सांगितलं, सासरे बुवा मी ग्रॅज्युएट आहे, शेवटचं सांगतो या शेतामध्ये 20च पोती ज्वारी होईल. सासरा म्हटलं, मी अंगठेबाददार आहे, पण तुमच्यापेक्षा 10 पावसाळे मी जास्त खाल्लेत, काही जरी झालं ना म्हटलं या शेतामध्ये 30च पोती ज्वारी होईल. शेवटी त्या जावयाला असा राग आला. रागाच्या भरात त्यानं आपला सासरा एकदाच उचलला जमिनीवर आपटून अगदी असाच आपटला, त्याच्या छातीवर बसला. त्याला सांगितलं, सासरे बुवा मी तुमच्या छातीवर बसलोय, अहो आता तरी सांगा या शेतामध्ये 20च पोती ज्वारी होईल. सासऱ्यानं सांगितलं, जावई बापू तुम्ही माझ्या छातीवर बसलात, माझा जीव गेला तरी चालेल, पण या शेतामध्ये ना 30च पोती ज्वारी होईल. छातीवर बसून सासरा ऐकत नाही. जावयाला असा राग आला. छातीवर बसल्या बसल्या दोन्ही दंडाला पकडलं. जावई असा ताकदवान होता आणि बसल्या बसल्या आपल्या सासऱ्या असा उचलायचा आपटायचा, उचलायचा. म्हणा 20 पोती होईल, म्हणा 20 पोती होईल. म्हटले म्हणणारच नाही. आता अक्षरशः त्या जावयानं त्या सासऱ्याला उचलून आपटून सगळे खडे पाठीला लागले. पाठीतून रक्त निघायला लागलं. मुलगी रडू लागली. एका बाजूला नवरा, एका बाजूला बाप भांडतोय, कोणाच्या बाजूने बोलावं? शेवटी ती मुलगी पळत पळत आपल्या बापाच्या जवळ गेली. म्हटली, बाबा अहो पाया पडते तुमच्या जावयानं तुमची पाठ आपटून घासून सगळी पाठ लाल झाली हो. पाठीतून रक्त निघायला लागलं. अहो बाबा अहो जाऊ द्या की, म्हणा शेतामध्ये 20 पोती ज्वारी होईल. त्या मुलीचं नाव होतं वसू. तो बाप म्हटला, अगं वसू माझी पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी काय सोसू? शेत कोणाचं, भांडण कोणाची काही गरज आहे का? म्हणजे काही काही लोक विनाकारण वायफळ बडबड करतात. विनाकारण बडबड केल्यामुळे तुम्हाला मार खावा लागतो, तुम्हाला दुःख सहन करावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला बोलायचंय ना, बोले तैसा बोले, जेने बोले जेने बोले विठ्ठल डोले. तुकोबाराय म्हणतात, इतकं गोड बोला की आपल्या बोलण्यामुळे जगाच्या बापानं डोलावं, पांडुरंग परमात्म्यानं डोलावं, इतकं माणसाचं बोलणं गोड असावं. तुकोबाराय म्हणतात, भोगतो न घडी संचिता वाचून. संचित कर्म सांगते तुम्हाला बघा. उदाहरण लक्षपूर्वक ऐका. ओरिसा प्रांतातला एक साधू जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघाला होता. ज्या साधूची, ज्या संताची आमच्या वारकरी संप्रदायाने नोंद घेतली ते संत होते
सज्जन महाराज. सज्जन कसाया विकू लागे मास. ते सज्जन महाराज रस्त्यानं मुक्काम दर मुक्काम करत करत जगन्नाथपुरीकडे निघाले होते. संध्याकाळच्या वेळेला एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं. महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले. त्या मंदिराच्या बाहेरून संध्याकाळच्या वेळेला एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती. महाराजांचं सुद्धा वय तारुण्यात होतं. 20-25 वर्षाचं होतं. महाराजही दिसायला खूप सुंदर होते. त्या बाईनं जेव्हा त्या महाराजांना बघितलं, ती बाई त्या महाराजांच्या प्रेमामध्ये पडली. मंदिरात गेली. सांगितलं, महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं, या देहाला संत सज्जन महाराज असं म्हणतात. आला तर कुठून? ओरिसा प्रांतातून आलोय. चालला तर कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघालोय. म्हटले, रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात. भोजनाची व्यवस्था गावकरी जे देणार तेच खाणार, नाही कुणी दिलं तर तसाच पाणी पिऊन उपाशी झोपणार. त्या बाईने सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात. कुणीतरी तुम्हाला देणार, मग तुम्ही खाणार, नाही कुणी दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार. महाराज त्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी चला. बोलता बोलता विषय होता होता गंमत अशी झाली की ती बाई कसाई समाजाची होती आणि महाराजही कसाई समाजाचे होते. आपल्या जातीची ओळख पटल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, त्या बाईने सांगितलं, महाराज तुमच्यासारखे साधू संत जर आमच्या घरी आले तर आमचं घर पवित्र होईल. साधू संत येते घरात तोशी दिवाळी दसरा. ती बाई खूप विनंती करत होती. महाराजांनी सांगितलं, ठीक आहे बाई तुम्ही पुढे व्हा, मी संध्याकाळी भोजनाला येतो. संध्याकाळी सज्जन महाराज त्या बाईच्या घरी भोजना करता गेले. त्या बाईचा नवरा सज्जन महाराज भोजन करायला बसले. भोजन झालं. हात धुण्याकरता महाराज बाहेर गेले. तेवढ्यात धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. आकाशामध्ये विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाट सुरू झाला. मोठं वादळ उठलं. मोठं वादळ उठल्यानंतर महाराजांनी सांगितलं, बाई भोजन खूप सुंदर झालं, आता मी येतो. त्या बाईने सांगितलं, महाराज आता भोजन तर झालंय, एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे. आजच्या रात्र माझ्या घरी मुक्काम करा. महाराज तुमच्याकरता सेपरेट एक रूम आहे. पहाटे तुम्हाला हवं तेव्हा उठून जा, मी अजिबात तुम्हाला अडवणार नाही. आता असं म्हटल्यानंतर इतका पाऊस पडत होता की सज्जन महाराजांचा नाविलाज झाला होता. सज्जन महाराज त्या बाईच्या घरी, इकडे लक्ष द्या हो महिला मंडळ, इकडे इकडे महाराज इकडे आहेत, तिकडे पण महाराज आलेत. हो. विठ्ठल विठ्ठल असं करा सगळ्यांनी एकदा तिकडे बघा. महाराज जय रे जय रे. झालं. आता इकडे बघा. आपण कुठपर्यंत आलो होतो आता ते सांगा. हा महाराज मुक्कामाला थांबले म्हणजे लक्ष तुमचं हुशार. आता महिला मंडळ हा काय त्या महाराजांचा नाविलाज झाला होता. महाराज त्या ठिकाणी त्या बाईच्या घरी मुक्कामाला थांबले. मुक्कामाला थांबल्यानंतर रात्री 2-2:30च्या सुमारास त्या बाईने आपला पती गाढ झोपलेला बघितला आणि मध्यरात्री ती बाई उठली. सज्जन महाराजांच्या रूम मध्ये गेली. महाराजांच्या अंगाला स्पर्श केला. सांगितलं, महाराज उठा. महाराजांनी सांगितलं, बाई तुम्हाला भीती वाटत नाही का? अहो तुमचा पती घरामध्ये असताना तुम्ही माझ्याजवळ आलात. त्या बाईनं सांगितलं, महाराज तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का? हो घरामध्ये पळत गेली. धारधार अशी कुऱ्हाड आणली आणि तीच कुऱ्हाड तिनं आपल्या पतीच्या डोक्यामध्ये टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या पतीचा खून केला. पतीचा खून केला. महाराज सगळा प्रकार बघत होते. एक स्त्री आपल्या पतीला जर मारू शकते, आता ही माझं काय करेल मी सांगू शकत नाही. महाराजांनी जीव मुठीमध्ये धरला, खिडकीतून उडी मारली आणि महाराज पळत सुटले. त्या बाईने विचार केला, अरे ज्या महाराजाकरता नवऱ्याला मारलं तो नवराही मेला आणि ते महाराजही पळाले, आता जगायचं कोणा करता? त्या बाईनं डाव पलटला. ती बाई पळत पळत बाहेर आली. रात्री 2:30 वाजता आरडाओरडा केला, धावा पळा वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? त्या बाईनं सांगितलं, कुणीतरी एक महाराज आपल्या मंदिरामध्ये मुक्काम करता आले होते. मला वाटलं ते महाराज चांगले असतील. मी त्या महाराजांना माझ्या घरी नेलं, 5 पक्वान्नाचं भोजन खायला घातलं, रात्री मुक्कामाला जागा दिली आणि मध्यरात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपलेला असताना या महाराजाने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा पती मध्ये आला म्हणून या महाराजानं माझ्या पतीचा खून केला. लक्ष नाही तुमचं? खून कुणी केला होता? तिनेच. आळ आणला महाराजांवर. सगळी गावकरी मंडळी त्या महाराजांच्या पाठीमागे पळू लागली.
एक महाराज पळत होते, सगळा गाव पळत होता. काय करणार होते सज्जन महाराज? गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं, धरून बांधून असं मंदिरासमोर आणलं. त्या बाईला तिथे हजर केलं, सांगितलं, बाई तुम्हीच सांगा, या महाराजाला मारू का जिवंत सोडू? तिने सांगितलं, त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. बाई तुम्ही म्हणाल तसं. त्या बाईने सांगितलं, ज्या हाताने या महाराजांनी माझी आबरू लुटली, ज्या हाताने या महाराजांनी माझ्या पतीचा खून केला, त्या महाराजांचे दोन्ही हात तोडून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार सज्जन महाराजांचे 2 हात तोडण्यात आले. चुकीची शिक्षा झाली. सज्जन महाराजांना सोडून दिलं. सज्जन महाराज रडत रडत जगन्नाथपुरीला जाऊन पोहोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं, हंबरडा फोडला, सांगितलं, जगन्नाथा, अरे माझी काय चुकी होती रे? मी तुझी रथयात्रा करण्याकरता निघालो होतो. ती बाई त्या मंदिरात आली, तिने मला तिच्या घरी नेलं, तिने तिच्या पतीचा खून केला आणि हा सगळा माझ्यावर, आणि त्याच्यामुळे माझे 2 हात तुटले. जगन्नाथा, अशी माझी काय चुकी होती? असं काय चुकीचं काम मी केलं? असं काय चुकीचं कर्म मी केलं? जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज रडू नका. तुमचे जे 2 हात तुटले ना, हे तुमचं या जन्मीचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. म्हटले, मागच्या जन्मामध्ये मी असं काय केलं होतं? जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ना, ती बाई एक गाय होती. तिचा पती मागच्या जन्मात कसाई होता आणि तो कसाई त्या गायीला रस्त्याने घेऊन चाललेला असताना त्या कसायाच्या हातून ती गाय सुटली. कुठे पळाली त्याला कळेना. तुम्ही रस्त्याने चालला होतात आणि त्या कसायाने तुम्हाला विचारलं, महाराज माझी गाय पळताना बघितली का? तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर दिलं, हो हो, तुमची गाय उजव्या हाताला गेली. त्या गायीला समजलं की माझा पत्ता या महाराजांनी सांगितला. आता हा कसाई मला कत्तलखान्यात नेईल, माझी कत्तल करेल. आणि त्या दिवशी त्या गायीनं मनामध्ये ठरवलं, महाराज तुमच्यामुळे आज माझा जीव जातोय. तुम्ही जर मार्ग दाखवला नसता तर कसाई माझ्यापर्यंत आला नसता. पण महाराज आता मी मरणार आहे, या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तरी मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या महाराजांचा काटा काढण्याकरता त्या कसायानं तिला कत्तलखान्यात नेली, तिची कत्तल केली आणि तिला पुढचा जन्म बाईचा मिळाला. तिचा जो कसाई होता तो तिचा नवरा झाला. मागच्या जन्मामध्ये त्याने तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मात तिने त्याला घरातच कापला. ज्याचं कर्म त्याला. आणि दोघांमध्ये माझी चुकी काय? म्हटले, दोघांमध्ये तुमची चुकी एकच आहे का त्या दिवशी कदाचित तुम्ही एका हाताने गाय दाखवली नसती. हिंदू धर्मामध्ये गोमातेला पवित्र मानतात. गोहत्येचं पातक तुमच्या माथ्यावर लागलं म्हणून मागच्या जन्मामध्ये एका हाताची शिक्षा त्या गायीमुळे आणि त्या बाईमुळे तुमचे 2ही हात तुटले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता, भोगतो न घडे संचिता, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. भोगतो न घडे संचिता वाचनी, करावे ते म्हणी समाधान. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कर्म अजूनपर्यंत कोणाला चुकलं नाही. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म हे 3ही कर्म आपल्याला भोगावे लागतात. म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला जायचंय. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. त्यांना असं वाटतं माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही हो. बघा, एका गावात एक सकाळी सकाळी सासूबाई एक देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात इकडे तिकडे घंटा शोधू लागली. तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? सुनबाई म्हटली, थांबा आत्याबाई. सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातामध्ये घंटा घेतला, दिला. बघते तर काय, तो घंटा अगदी थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं वेडे, म्हटली घंट्याची जागा फ्रीज मध्ये असते का देव्हाऱ्यात असते? ती म्हटले, ग बस आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही. बिचारी सासू गप्प झाली आणि सुनबाई जवळ गेली. म्हटली, कसे ना सासूबाई, अहो मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय,
कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काही त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही हो. बघा, एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची, बाहेर काढायची, घरात घ्यायची, बाहेर काढायची, सारखी उचलायची, बाहेर ठेवायची. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, शेजारी एक मातृभक्त राहत होता. त्याला असा राग आला. 3ऱ्या दिवशी तो त्या बाईच्या घरी गेला आणि म्हटला, बाई तुम्ही तुमच्या सासूला किती त्रास देता? 3 दिवसापासून मी तुमची गंमत बघतोय. तुम्ही सकाळी उठल्या का सासूला घरात घेता, बाहेर काढता, घरात घेता, बाहेर काढता, किती त्रास देता? ती म्हटली, दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मी अजिबात माझ्या सासूला त्रास वगैरे देत नाही. म्हटले, करता काय? म्हटले, दादा मी सकाळी उठले ना का मी सासूचा व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं घराच्या आत बाहेर काढून कोणी व्यायाम करतं का? ती म्हटली, दादा तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते, म्हटली मी रामदेव बाबांची कट्टर शिष्य आहे. मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सासको अंदर ले लो, सासको बाहेर छोडो, सासको अंदर ले लो, सासको. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला आत घ्या बाहेर काढा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असेल तर त्याला बाबा काय करतील? म्हणून जीवनामध्ये संतांनी जो आपल्याला मार्ग सांगितलाय त्या मार्गाने आपल्याला जायचंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये कितीही जरी दुःख आपल्या वाट्याला आलं तरी त्याचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे 2रे चरण. मनवणी माणी मानून खेद खेद मनवणी माणी मानून खेद खेद मनवणी माणी मानून खेद खेद वादाला मनवणी माणी जीवनामध्ये वाटायला आलं ना तरी त्या दुःखाला माणसाने घाबरून जायचं नाही. कारण का, जो संसार आपण करतोय ना हा संसार मुळातच दुःखाचा आहे. आणि या संसारामध्ये तुम्ही कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा,
संसारामध्ये माणसाला सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. दुःख कारण का? बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा चा विचार नाही कोठे. हा संसार मुळातच दुःखाचा आहे. किती दुःखाचा आहे माहितीये? बसलेल्या सगळ्यांना प्रमाण माहितीये आणि त्या प्रमाणाला महाराष्ट्रभर एकच चाल, संसार दुःख मूळ. मूळ शब्द म्हणताना कसा म्हणतात माहितीये? संसार दुःख मूळ. जितकं त्या मुळाला स्वर लावताना तितकं तो दुःखाचा आहे. मुळापर्यंत दुःखाचा आहे. अशा या दुःखरूपी संसारात आपला जन्म झालाय हो. पण किती दुःखाचा आहे बघा. संसारामध्ये सुख आहे पण किती आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वताय वडे. सुख अगदी जवासारखा लहान आहे पण दुःख पर्वत एवढा मोठे. किती दुःख आहे बघा या संसारामध्ये. एक मनुष्य जंगलामध्ये फिरण्याकरता गेला होता. घनदाट जंगलामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याला एक वाघ दिसला. त्या वाघाची त्या माणसाची नजरानजर झाली. आपला जीव वाचवण्याकरता तो मनुष्य असा 120च्या स्पीडला पळत सुटला. पाठीमागे बघायचा, पुढे पळायचा. वाघ जवळ येत होता. जीव वाचवायचा आहे. आता करायचं काय? पळता पळता त्याला रस्त्यामध्ये एक विहीर दिसली. त्याने विचार केला कदाचित या विहिरीमध्ये उडी मारली तर माझा जीव वाचू शकतो. म्हणून त्या माणसाने काय केलं, असं विहिरीमध्ये पाणी किती आहे म्हटलं म्हणून थोडस असं डोकावून बघितलं तर त्या विहिरीमध्ये असा फणा काढलेला मोठा साप होता. त्याने विचार केला मी याच्यामध्ये उडी मारली, या सर्पाने मला दंश केला, मी विहिरीतच मरेल. जीव तर वाचवायचा आहे. पाठीमागे बघितला वाघ जवळ आला होता. जीव वाचवायचंय, करायचं काय? त्या विहिरीच्या दिशेने झाडाची एक फांदी गेली होती. त्यानं अशी पटकन, आता म्हटला मेलो तर मेलो, जगलो तर जगलो. पटकन त्यानं उडी मारली, ती फांदी हातामध्ये पकडली आणि बरं झालं म्हटलं वाचलो. इतकं बरं वाटलं त्याला. त्यानं 2 हाताने जी फांदी पकडली होती ना, गंमत अशी त्या दोन्ही हाताच्या मध्ये होता आग्या मोहळ. आता याने फांदी पकडल्याबरोबर त्या मोहळाच्या सगळ्या माशा उठल्या आणि याच्या सगळ्या अंगावर बसल्या. आता मला सांगा, आग्या मोहळाच्या माशा त्याच्या अंगावर बसल्यानंतर त्याला किती गुदगुल्या होत असतील हो? किती दुःख त्याच्या जीवनामध्ये होतं. पाठीमागे लागला होता वाघोबा, खाली होता नागोबा. आग्या मोहळाच्या माशा सगळ्या अंगाला चावा घेत होत्या. करायचं तरी काय म्हटलं, असं थोडस वरती बघितलं आणि वरती बघितल्याबरोबर त्या मधमाशाच्या पोळ्यामधलं एक थेंब मध त्याच्या ओठावर पडलं. असं चटकन जिभेनं चाटलं आणि म्हटलं वा, मध किती गोड लागतंय. आता मला सांगा, त्याला खरंच मध गोड लागलं असेल का? नाही. हे त्याचं नाही, हे इथं बसलेल्या तुमचं माझं प्रत्येकाचं हे आपलं उदाहरण आहे. आपली ही अवस्था तशीच झाली. संसारामध्ये सगळ्या बाजूने दुःख आहे पण त्याच्या ओठावर जो एक थेंब मधाचा पडला ना, तेवढं सुख या संसारामध्ये आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, आमच्या संतांनी काय केलं, सोडीला संसार, संसार सोडला आणि रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. संत महात्मे म्हणतात, आम्ही तुम्हाला देवाचं चिंतन करा, संताची संगत करा. एवढी घाई कशा करता करतोय माहितीये? संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन
संग धरा, तुम्ही हरिभजन करा, पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. आणि या सगळ्यातून वाचायचं आहे ना, काय करा, उठा उठा जागा पाठी भया आले मोठे, पंढरी वाचनी मोठे. या सगळ्यातून वाचायचंय ना, तर काय करावं लागेल, तुम्हाला देवाचं चिंतन करावं लागेल. कारण का, तो भगवान परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला त्या संकटामधून वाचवणार आहे. धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. धन पैसा संपत्ती कशी आहे, प्रारब्धेसी जोडे धन, प्रारब्धेसी वाढे मान, सोच का करसी वाया, भजमन पंढरी राया. आपली धन संपत्ती, आपला पैसा आपल्या नशिबावर अवलंबून आहे. तुमच्या नशिबात आहे तेवढंच घडतं, नशिबापेक्षा जास्त. आणि वेळेच्या अगोदर जीवनामध्ये माणसाला कधीच काही मिळत नाही. काही काही लोक म्हणतात ताई लाखोनी रुपये घरामध्ये येतात, पण आमच्या हातात पैसा राहत नाही. अरे पैशाला हजार मार्ग आहेत. झाडाची सावली कधी एका जागी स्थिर राहते का? या धनाचा नधरी विश्वास, जैसी तरुवर छाया. झाडाची सावली जशी एका जागी स्थिर राहत नाही, तशी धन संपत्ती पैसा सुद्धा एका जागी स्थिर राहत नाही. पैसा हा त्याच्या त्याच्या मार्गाला जातो. आता पैसा हा त्याच्या मार्गाला कसा जातो बघा, एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका श्रीमंताचा तरुण मुलगा फिरण्याकरता निघाला होता. घरी बंगला, गाडी, ऐश्वर्य संपन्न, कोट्याधी सगळं काही. आता फिरण्याकरता निघाला, 10-15 मित्र बरोबर घेतले. दुपारच्या वेळेला मित्र म्हटले, साहेब 1 वाजला, फार भूक लागली हो, एखादं चांगला हॉटेल शोधा. आता होता श्रीमंताचा पण 1 नंबरचा कंजूस. त्यांनी विचार केला, 10-15 मित्रांना जेवण द्यायचं म्हणजे 9-10 हजार रुपये बिल येणार. बरं नाही म्हटलो तर मित्र परत बरोबर येणार नाही, करावं काय? ठीक आहे म्हटलं, चांगलं हॉटेल शोधा. रस्त्यानं चालता चालता हॉटेल दिसलं, हॉटेल व्हेज नॉन व्हेज. सगळेजण गाडीच्या खाली उतरले. हॉटेल जरा इंटरनॅशनल पद्धतीचं होतं. आता हॉटेलची पद्धत अशी होती, व्हेज खायचं असेल तर व्हेजचं बटन दाबायचं, नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेजचं बटन दाबायचं. पण एकदा का बटन दाबून आतमध्ये गेला का परत रिटर्न यायला परवानगी नाही. सगळेजण गाडीच्या खाली उतरले. यानं विचार केला, नॉनव्हेज घेतलं तरी बिल जास्त येईल, कमी पैशामध्ये म्हटलं सध्या व्हेजच जेवण करू. बटन दाबलं व्हेजचं, दार उघडलं, सगळेजण आतमध्ये गेले. पुन्हा लागलं, रिटर्न यायला परवानगी नाही. पुढे गेले, दुसऱ्या दारावर दुसरी पाटी लागली होती. त्याच्यावर असं लिहिलं होतं, मिष्टान्न की झुणका भाकर. आता मिष्टान्न म्हणजे 5 पक्वान्नाचं भोजन आणि झुणका भाकर म्हणजे आपल्या भाषेमध्ये पिठलं भाकर. त्यांनी विचार केला, मिष्टान्न घेतलं तर बिल जास्त येईल, कमी पैशामध्ये म्हटलं झुणका भाकरच खाऊ. आता बटन दाबलं, झुणका भाकरीचं दार उघडलं, सगळेजण आतमध्ये गेले. रिटर्न यायला परवानगी नाही. पुढे गेले, तिसऱ्या दारावर तिसरी पाटी लागली होती. त्याच्यावर असं लिहिलं होतं, उधार का विकत. आता हे फुकट खाणार कंजूस. त्याने विचार केला, म्हटलं सध्या उधार भेटतंय ना, नंतर पैसे द्यायचं बघू. म्हटला बटन दाबलं उधारचं, दार उघडलं, सगळेजण आतमध्ये गेले. आनंद झाला. म्हटला बरं झालं, म्हटला पैसे वाचले, उधार जेवण भेटणार. आनंदाच्या भरामध्ये असा पुढे गेला आणि चालता चालता 15च्या 15 जण डायरेक्ट एसटी स्टँडलाच जाऊन पोहोचले. म्हटले अरे हॉटेल मालकाने फसवलं. म्हटले परत गाडीमध्ये बसले, निघाले, पुढे गेले. रस्त्यानं चालताना हॉटेल दिसलं, हॉटेल व्हेज नॉन व्हेज. त्या हॉटेलला एक बाहेर अशी मोठी पाटी लावली होती आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं, या बसा, भरपूर जेवण करा, तुमचं बिल तुमचा नातू देईल. आता म्हटलं टेन्शनच नाही, माझं लग्न होणार, मला मुलं होणार, मग ते नातू बिल देणार. म्हटला आता काही टेन्शन आहे. म्हटलं आता भरपूरच खाऊन देऊ, कारण नातू बिल देणार होता ना. मस्तपैकी सगळ्यांनी मगाशी व्हेज सांगायचं, नॉन व्हेजची ऑर्डर दिली. सगळ्यांनी भरपूर खाल्लं पिल्लं, हात धुतला आणि बाहेर निघाला. हॉटेल मालक म्हटला का रे, हात धुवून चाललास, 10 हजार रुपये बिल कोण देणार? राघवला. म्हटलं हॉटेल मालक मूर्ख समजता का? म्हटले काय झालं? अहो बाहेर तर पाटी लावली, या बसा, भरपूर जेवण करा, तुमचं बिल तुमचा नातू देईल. हॉटेल मालकाने सांगितलं, साहेब चिडू नका, मी तुमच्याकडे आता जे काही 10 हजार रुपये बिल मागितलं ते तुमच्या आत्ताच्या जेवणाचं नाही, गैरसमज करू नका, भांडू नका. म्हटले मग कधीच? म्हटले कसं आहे ना, एकदा तुमचे आजोबा असेच तुमच्यासारखे 10-15 मित्र घेऊन आले होते, त्यांचं हे म्हटले 10 हजार रुपये बिल. तुम्ही किती ठरवलं इथे पैसा घालवायचा नाही, पण पैसा हा त्याच्या मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. कारण का, देह हे काळाचे, देह हे काळाचे,
कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. तुकोबऱ्यांनी सांगितलं हा देह काळाचा आहे, धनसंपत्ती कुबेराची आपल्या या ठिकाणी काहीच नाही. आणि म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुकोबरे म्हणतात शेवटी किती जरी संकट आलं ना गोविंदाचं चिंतन करा. शेवटचं एक छान उदाहरण सांगते, लक्षपूर्वक ऐका. दुःखामध्ये संकटामध्ये जर आपण गोविंदाचं चिंतन केलं तर काय होतं. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक करणं, भांडी घासणं, कपडे धुणं सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला सकाळी उठल्याबरोबर 14 माणसांना ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे याच्या करता माझी जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळायची. नुसती दळण दळत नव्हती तर दळण दळताना सुंदर ओव्या म्हणायची. सुंदर माझे फिरते बहुते ग, ओव्या गावो कौतुके तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गावो व्रतारा तू रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेते ग, लावणी पाची बोटे घे तू रे बा विठ्ठला. प्रत्येक ओवी म्हणताना एक कडवं झालं का काय म्हणायची. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला. विठ्ठलाला साकडं पडायचं. अरे माझी जणी रात्र दिवस काम करून दमते आणि रात्री एकटीच जात्यावर दळण दळते आणि दळण दळता दळता मला हाक मारते, ए रे बा विठ्ठला. मलाही जणी करता गेलं पाहिजे. म्हणून महाद्वाराचं दार बंद झालं का देवानंही धावत पळत जावं जनाबाईला जात्यावर दळून दळू लागावं. एक दिवस दळण खूप होतं. देवा जनाबाईला मदत करण्याकरता गेले. दोघ जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता देवाला खूप घाम आला म्हणून देवाने आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. दळण दळू लागले, ओव्या म्हणू लागले. दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी काकड्या करता मंदिरात आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समय पांडुरंगा. देवा उठा पांडुरंगा प्रभात समय वैष्णवांचा मेळा पारी दाटला. उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली हो. अरे वारकरी मंडळी आता गरुड खांबापर्यंत आलेत आणि मी तर आहे म्हणे जनाबाईच्या घरी. आता काय करायचं म्हटलं. उठा म्हटल्याबरोबर देव घाईघाईने उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली. देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा अहो तुमच्या काही बोलू नका जणी, आता मला जाऊ दे. देव पळत पळत रावळामध्ये झाले. महाद्वार उघडायच्या अगोदर देव तिथे हजर झाले. विटेवर जाऊन उभे राहिले आणि देवाच्या लक्षात आलं दागिने इतके जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं गळ्यात गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. पुजाऱ्यांनी दार उघडल्याबरोबर पुजाऱ्यांचं लक्ष गेलं. पुजारी दार उघडणार तेवढ्यात देवाने अंगावरची गोधडी फेकून दिली. पुजाऱ्यांनी दार उघडलं, बघते तर काय देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली. सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याचं लक्ष गेले त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर मंदिरामध्ये तोंड लपून आला, दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कुणाची आहे. सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईने सांगितलं 100% जनीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये
देवाचे सगळे दागिने सापडले. जनाबाईने विठ्ठलाची चोरी केली म्हणून तिथल्या राजानं फरमान सोडलं, हिला आत्ताच्या आत्ता सोळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला असं सुळाकडे चालवलं होतं. आणि जनाबाईच्या विरोधातल्या बायका म्हणायच्या, जणे लाज वाटत नाही ग तुला? दिवसभर विठ्ठल विठ्ठल म्हणते, तुझ्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात म्हणते, आणि रात्री त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते. जणे लाज कुठं सोडली ग? आता जनाबाईला विरोधक होते, आपलं काय हो? हा, जनाबाईला सुद्धा होते. आता जनाबाई मनातल्या मनात म्हणते विठ्ठला, अरे या बायका काय काय बोलतात मला सहन होत नाही. पण देवा, तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी गोदडी तू घेऊन गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय रे विठ्ठला? जनाबाई मनातल्या मनात रडते, देवाला म्हणते, देवा असा काय रे विठ्ठला तू केलास का? अलंकार विसरून गेलास देवा, कळकळली तू खांद्यावरी आळ चोरीचा जनाबाई म्हणते, विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी काय रे? धरून बांधूनच झाला, पहिला 16 पर्यंत नेलं, जनाबाईला 16वर चढवलं. चमत्कार घडला, 16 त्या झाले पाणी पाणी. त्या 16तून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, रडू लागली. देवानं सांगितलं, जने उठ, तू माझी भक्त आहेस. अगं तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, 16वर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली, पण तू कुणाही समोर माझं नाव घेतलं नाही. तिथे आपल्यातली जर कोणी जनाबाई असते ना, 16वर द्यायच्या वेळेला तरी म्हटली असती, मी नव्हते मंदिरात गेले, देवच माझ्या घरी आलता. जने इतका मोठा चोरीचा आळ तुझ्यावर आला, पण तू कुणालाही माझं नाव न सांगता मनामध्ये माझं विठ्ठल 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 असं चिंतन करत राहिल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. याच्यातून जनाबाई आपल्याला एकच शिकवते, कितीही जरी संकट आलं तरी म्हणावा गोविंदू वेळोवेळा म्हणून मानू नये म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळी आपल्याला गोविंदाचं चिंतन करायचे. तुकोबाराय म्हणतात, सुंदर नरदेव भगवान परमात्म्याने दिलाय, पण कसा? जिंदगी एक ना एक दिन बदलना
ही जिंदगी, हे आयुष्य म्हणजे एक भाड्याचं घर आहे. या भाड्याच्या घरामध्ये आपण कुठपर्यंत राहू शकतो? जोपर्यंत त्या घर मालकाची परवानगी आहे तोपर्यंत. ज्या दिवशी घर मालकाने सांगितलं माझं घर खाली करा, त्या दिवशी आपल्याला ते खाली करावं लागतं. का? ते आपलं नाहीये, ते भाड्याचं आहे. मी त्या घराबद्दल बोलत नाही, मी देहरूपी घराबद्दल बोलते. हे देहरूपी घर सुद्धा आपलं नाहीये, ते वरच्या मालकाचं आहे. आणि ज्या दिवशी त्याची आज्ञा होते त्या दिवशी आपल्याला जावं लागतं. लोक शब्द लिहितात, याला देव आज्ञा झाली, आणि तो देवा घरी निघून गेला. का? हे घर आपलं नाहीये, हे देहरूपी घर हे देवाचं आहे, त्याने आपल्याला दिले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जीवन जगताना अजिबात कोणावर रुसायचं नाही. अभंगाचे तिसरे चरण. आणि करो सावे टाळ वाजवा, Yeah.
वाचून या. वा. अजून राहिलं का काही? आणि कारसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाच. शंकर महाराजांनी स्वर लावला शेवटचा. आपुल्या संचिता वाचून या. आता या ठिकाणी माझ्या अभंग धावत्या वेगाने अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 12:30 वाजलेत. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे 5 मिनिटं घेते. आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये मायबापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही रडलं फायदा होणार नाही. आज या परिवारातून एक आई आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या नातवांना सोडून, आपल्या परिवाराला सोडून या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते कुठे गेलेले असतात माहितीये? गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कशी जावो मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थर थरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. कीर्तन संपलं, प्रवचन संपलं. आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला, माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, जिवंतपणी मायबापाची सेवा करा. एकदा का आपली आई आपल्याला सोडून गेली ना, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमाने तुम्ही कितीही आई जरी म्हटलात ना, दुसऱ्याची आई आपली आई कधी होऊ शकत नाही. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, सोडून या गेली मायली कराना. सोडून या गेली मायली कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती कान कोपऱ्याला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायली कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई गेली, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमाने कितीही जरी हाका मारल्या ना, तर ती आई आपली आई कधी होऊ शकत नाही. ज्या दिवशी आपल्या संसारातून, आपल्या माहेरातून आपली आई निघून जाते ना, त्या दिवशी त्या मुलीनं समजायचं आपलं माहेर संपलं, आपली पिशवी रिकामी झाली. कारण का, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे, आपण माहेरी गेल्यानंतर मुलगी सासरी जायला निघाली का ती तिच्या घरचे लखपती असेल, करोडपती असेल, पण आई म्हणते, बाई आपल्या गावातला गावठी भाजीपाला आहे ग, एवढ्या तरी पिशवीत घेऊन जा. आई आपल्या मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. पण ज्या दिवशी आई गेली ना, त्या दिवशी मुलीची पिशवी रिकामी झाली असं समजा. कारण का, आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय घट्ट, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरात आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी. लेक धरते अबोला मनाची मोकळी. दोघींचं भांडण झालं ना, मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो, तर उलट प्रेम असतं. कारण का, आई जे शिकवते ते काय असतं? आई शिकविते तुला राग येतो लेकी. पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? तुझी मुलीची जात आहे, परक्या पुरुषाशी रस्त्यावर असं पटकन बोलू नये असं सांगितलं की मुलीला आईविषयी राग येतो. एक दिवस मुलीवर संस्कार करता करता त्या मुली अचानक त्या घरातून निघून जातात.
मुलगी लग्न करून निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही हो. ती आई रडते आणि आपल्या मुलीची आठवण म्हणून ती आई काय करते माहितीये? लेक जाते सासरला आई लाग करमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस सोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. म्हणजे मुलीची आठवण काढल्यानंतर किंवा आई बापाची आठवण आल्यानंतर आज इथं बसलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, आई वडिलांविषयी इतकं मनामध्ये प्रेम असतं, आनंदाने आपण कीर्तन ऐकत असतो. पण ज्या वेळेला माय बापाची आठवण येते ना, कीर्तनकार माय बापाविषयी काहीतरी सांगतात ना, तेव्हा या नदीला खळकण कुठून पाणी येतं, पूर येतो तेच कळत नाही हो. याला म्हणतात मनामध्ये आई वडिलांविषयीच असणारं प्रेम. सगळ्या जगाला विसरा, माई बापाला विसरू नका. मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली, त्या आईला करमत नाही. प्रत्येक कामात आईला मुलगी दिसते हो. ती आई रडते आणि म्हणते माझ्या मुलीची मला फार आठवण येते हो. आता माझे हातपाय म्हातारे झालेत, मुलीपर्यंत मला जाता येत नाही, पण कमीत कमी माझ्या मुलीला मला भेटवायला बोलवा हो. त्या आई रडते आणि काय म्हणते? माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरा गरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुखली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. अशा प्रकारे माय बापाचं आपल्या मुलांवर फार प्रेम असतं. सगळ्यांना विसरा. एक शेवटचे 2 मिनिटं घेते. जी माता आज आपल्यातून निघून गेली, आपल्या मुलांना पोरकं करून निघून गेली, त्या मातेच्या चेहऱ्यासारखा चेहरा आणि आपल्या आईच्या मूर्तीसारखी मूर्त या जगामध्ये भगवान परमात्म्याने परत कधीच घडवली नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत नाना, अमृता होनी गोड पाजला तू पाना. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत नाना, अमृता होनी गोड पाजला तू पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी ओ, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा
सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या संत निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करून एक शेवटचं भजन निवृत्तीनाथांचं घेऊन कार्यक्रमाला पूर्णविराम.